वल्लभा विको कमी करा. दीनानाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतला तसा मागणीपर करुणापर प्रार्थनापर आपण त्याला लावू शकतो महाराज. तशी या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताकडे काही याचना काही प्रार्थना केलेली आहे, करुणा भाकलेली आहे. ती भाकत असताना काही विशेष मानवी जीवनाच्या कल्याणाचे भाग त्याच्यामध्ये निवडलेले आहेत. संतांच्या कोणत्याही कार्याचा विचार केला तर तो जीवांच्या कल्याणाचा ठरतो. आणि तुमचा आमचा कोणताही भाग जर बघितला तर तो व्यवहाराचा विषयाचा संसाराचा ठरतो. आपल्याकडे आपलं दुसरं तिसरं काही नसतं. असो, अशा जगद्गुरु तुकोबारांच्या या अभंगावाणीवर थोडंसं चिंतन आपल्याला आपल्या मर्यादित वेळेमध्ये या ठिकाणी समर्पण करायचं आहे. एक दोन शब्दाचा परिहार देऊन जातो. गेली 27 वर्ष आपल्या ह्या पुण्यभूमीमध्ये पुण्यक्षेत्रामध्ये विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झाली तशी पुण्यभूमी गौतमी माता म्हणजे गोदावरी या ठिकाणून वाहते आहे. त्याच्या कडेचं गाव हे तसं. आणि 27 वर्षापूर्वी ह्या ठिकाणी हा उत्सव आरंभ झालेला आहे. तो ह्या वर्षाच्या अखेरच्या दिवसापर्यंत 7व्या दिवसापर्यंत येऊन ठेपलेला आहे. आणि 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे. आता आमचं कसं असतं, सेवक ह्या नात्याने आयुष्यभर जीवनभर तेच काम करत आलो. आता राहिले थोडे दिवस त्याच्यामध्ये फक्त सेवा करावी. संतांची सेवा होईल, समाजाची सेवा होईल, ग्रंथाची जेवढी आपल्याच्याने सेवा होईल तेवढी सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे. मी तुम्हाला काही ज्ञान सांगणार नाही, तुम्हाला काही उपदेश करणार नाही. असं करा का तसं करा का, माळी घाला का वाऱ्या करा का, अमकं करा का तमकं करा. आमच्या सांगण्याने तुम्ही सुधरत नाही बरं का. झाला परिणाम निवृत्तीनाथांचा तुमच्यावर, झाला परिणाम ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा परिणाम झाला तर आपल्या जीवनाला कलटणी मिळू शकते. लक्षात ठेवा. आमच्यासारखे किती आले आणि किती सांगून गेले ना, कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे पुन्हा जसे होते ठरलेला विषय. तो काही नुसत्या मांजरगावापुरता नाही, तो सिन्नर तालुक्यापुरता नाही, तो नाशिक जिल्ह्यापुरता नाही, महाराष्ट्रापुरता जगभराचा इतिहास आहे हा. आपण भाग्यवान आहात. किमान आपल्याला विश्वगुरु निवृत्तीनाथांचं सानिध्य लाभलेलं आहे. ही जमेची बाजू आहे. या संपूर्ण विश्वाला जशी आता तुमच्या गावापासून ही गंगा वाहत जाती, काय भूमी आहे ती, फिडीत पापताप पुखित तिरीचे पादप आणि समुद्रा जाय आप गंगेचे जैशी. जशी ही जलाची गंगा कधी कधी एवढी वाहते का गावांमध्ये पाणी शिरतो. आणि कधी कधी एखाद्या वर्षी असा खंड पडतो ना, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होतो. दुसरी एक गंगा त्या ब्रह्मगिरीतून उगम पावली, तिचं नाव ज्ञानगंगा. आणि ती निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपाने ज्ञानोबारायाच्या द्वारे संपूर्ण जगभर त्या ज्ञानाचं प्रबोधन करत आहे. केवढं मोठं सामर्थ्य आहे बघा. म्हणून त्यांना विश्वगुरु ही संज्ञा आहेत महाराज. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदाता. आदिनाथापासून परंपरा आली जाण, ज्ञानदेवा ज्ञान दिले, चांग देवा ते बुधिले. नाथ महाराज म्हटले, तोच बोध माझे मनी राहो एका जनार्दनी. अशी ही अनादी परंपरा, वारकरी संप्रदाय, त्या संप्रदायाच्या पद्धतीनं चाललेले हे कार्यक्रम, त्याच्यामध्ये चांगले गुणीजन या ठिकाणी या महाराष्ट्र प्रांतामध्ये जे काही बोटाव मोजायजोगते काही मृदुंगाचार्य महाराज आहेत, त्याच्यामध्ये आमचे दिनेश महाराज अत्यंत फारच लहान होते तेव्हापासून त्यांच्याकडे माझं आजोबाचा आमचा खूप प्रेम त्यांच्या.
आणि फार चांगली सेवा त्या परंपरेमध्येच आहेत महाराज. 3 पिढ्यांची परंपरा आहेत. तसेच आमचे हनुमान महाराज आहेत, वारकरी संप्रदायाचे, माऊलीकडून कव्हेना दिंडीचा वगैरे कार्यक्रम करतात. चिंतामण देवत आपल्या सिन्नर तालुक्याचं, निफाड तालुक्याचं नाही, संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं नव्हे, महाराष्ट्राचं भूषण ठरलंय महाराज. तुम्ही तर व्हॉट्सअप बघत असाल. काय असतं, आपल्या माणसांची आपल्याला कदर नसते खरी. आपले माणसं किती उंचीवर जातात, काय त्यांचा अधिकार आहे हे कळलंय पाहिजे. आणि विद्वान कलाकारांना दाद दिली पाहिजे. त्यांचं सांभाळ दिनेश महाराज आहेत. आमच्या वारकरी संप्रदायाचं काम करणारे तरुण तडफदार राहुल महाराज आहेत. आमचे दादा, काय नाव विसरलो व तुमचं, पांडुरंगच प्रसन्न आहेत. ही सर्व बालगोपाळ मंडळी आमच्या राहुल महाराजांच्या सानिध्यातून परगावून आलेली बरीचशी मंडळी आहेत. चापडगावची मंडळी आहेत, माळसाकुऱ्याची आहेत आणि अन्य ठिकाणची सर्व मंडळी आलेली आहे. सर्वांच्या सानिध्यामध्ये सर्वांचं नाव घेतलं. एक जणाचं नाव न घेतलं उभे राहिल्यापैकी, कारण त्याचं नाव मी घेऊन इथं त्याला संकुचित केल्यासारखं आहेत. ज्याने विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या अत्यंत महत्त्वाचं, का एवढ्या 50-60 दिंड्या असतात, त्या दिंड्याचा निसासा दांडावर केला का सर्वची सर्व चूप बसतात. मुंगी पडली तर आवाज, म्हणजे महाराज आवाज येत नाही, एवढा शिस्तीचा कार्यक्रम लावणारे आपल्या गावाचं कोणतं भाग्य असेल, कोणतं पुण्य असेल, कोणापासून काय झालं असेल अजिबात काही सांगता येत नाही. पण निवृत्तीनाथाने सागर व कृपा केली महाराज. आणि मांजरगावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, नाशिक जिल्ह्यामधला हा निवृत्तीनाथांपुरता संबंध नाही, सर्व चौबदारांमध्ये तरुण तडफदार आणि शिस्तबद्ध. व मी महाराजला जवळच आहे, 27 वर्षापून मांजरगावला येतो म्हणून माझं काही चुकलं तर माझी हायगाई करायची अजिबात नाही. जे असेल ते तोंडाव सडी तोड. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना माझ्यासारख्यांना जडही होतं ते, बरं का. आम्हाला वाटतं आमचं ऐकावा, तुमचं काय ऐकावा, ऐकायसारखं तुमचं काय आहे, तुम्ही तसं वागलंय पाहिजे तुमचं ऐकण्याकरता. असो, अशा निवृत्तीनाथांची सेवा तुमच्या गावाला मिळाली. नुसते ते सागरपुरतं नाही राहिलं मर्यादित, जिकडे तिकडे कुठला चोपदार म्हटलं का मांजरगावचा, निफाड तालुक्यामधलं मांजरगाव, म्हणजे तुमच्या गावचं नाव जगभर पसरवायचं काम विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या द्वारे झालेलं आहे. असो, साऊंड सिस्टीम चांगली आहेत, विनेकरी महाराज 1 नंबर आहेत. आता फक्त साऊंड सिस्टीम तुम्ही विको लावू नका फक्त मला. आता म्हातार माणूस जीव झालाय माझा, आता कशा करता व त्या ह्या गोष्टी चालतच नाही. आता थोडंसं चिंतन करू आपण. नामयज्ञामध्ये पहिल्या दिवशी मंगलपर नामाचं चिंतन व्हावं. पहिल्या दिवसानंतर मग प्राप्तीपर, स्थितीपर करून पुष्कळशे प्रमाण आहे त्या संबंधाचे. आणि शेवटच्या दिवशी ते काय असं लिखित नियम नाही, परंतु अलिखित नियम आहेत. संप्रदायाची परंपरा आहे की मोठमोठ्या ज्येष्ठ कीर्तनकारांनी, इथून मागे बी फडकऱ्यांनी, वारकऱ्यांनी शेवटच्या दिवशी मागणीपर अभंग असावा, भगवंताकडे मागावं. कारण यज्ञ केला ना, यज्ञाचं फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपला अधिकार प्राप्त होतो मागण्याचा. बाईने अगोदर लग्न करावं आणि मग नवऱ्याकडे मागावं, बरं का. भक्त व्हावं आणि मग देवाकडे मागावं. पण देवाकडे मागावं, बाईनाही लग्न करावं, नवऱ्याकडे मागावं, पण काही नाही मागू. हा, साडी फाटली तर नवी साडी आणायला सांगावा. पण ती म्हणली का एवढी धुवून आणा. हा, नवी साडी आणणं उचित धर्म आहे तिचा, परंतु ती इस्त्री करायला लावणं, धुवायला लावणं अनुचित धर्म आहेत. तसं भक्ताने देवाकडे मागावं, जे उचित आहे ते मागावं आणि अनुचित आहे त्याचा त्याग करावा, ते मागू नये कधी. आणि म्हणून संत परंपरेमध्ये मागणीपर अभंग आहेत. त्या प्रकरणातला आजचा अभंग आहे. आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य सांगत असताना 1-2 मुद्दे माझ्या पुढे आहेत. अभंगाची सुरुवात आहे लक्ष्मी शब्दाने. आता जो परेड चालू आहे ना सध्या,
हा दीपावलीचा पिरियड आहे. आणि त्या दीपावलीमध्ये एक सण येतो लक्ष्मीपूजनाचा. म्हणजे थोडं औचित्य थोडं का नाही, एवढं एवढं पाहिजेत का आपल्या कीर्तनामध्ये आलं पाहिजे ते. लक्ष्मीपूजा आता आपण करतो, आपला दिवाळीचा सण आहे. हा सुरू होतो. हा सण किती दिवसाचा? एकाला विचार, भाऊ दिवाळी कधी चालू होती रे? तो म्हणे करंज्या, लाडू, चिवडा, डबे भरले का मग दिवाळी चालू होती. गणपती कधी? डबे रिकामे. दीपावली आनंदाचे दिवस आहेत. आपल्या दिवाळीत शिमगा असतो. एकाला विचार, भाऊ कशी काय झाली दिवाळी? तर म्हणे बाबा 70-80 हजाराला बांबू लागला. काय झालं? तेवढ्या पुरी आल्या ना हो. नुसता फोन करायचा उशीर. बरं आल्या तर आल्या, अख्खे चिलवार घेऊन आल्या. त्यांचे तर आणले पण जावांचे आणले. मग आता दिवाळी शिमगा त्याचा. हे आपली दिवाळी काही खरी नाही. दिवाळी जर बघायची असेल तर संत जीवनात बघावी महाराज. विठोबाचे राज्य विष्णुदास नामा दिवे भावे विष्णुदास नामा दिवे भावे विठोबाचे राज्य अभानित्य दिवाळी अभानित्य दिवाळी विष्णु विष्णुदास नामा दिवे भावे विष्णुदास नामा दिवे भावे मोवाळे विष्णुदास नामा दिवे भावे मोवाळे विष्णुदास नामा दिवे भावे मोवाळे विठोबाचे राज्य मा नित्य दिवाळी, कायमची दिवाळी, आपला कायमचा शिमगा. असंही झालं तरी शिमगा, तसंही झालं तरी शिमगाच आपला. म्हणजे याचा अर्थ असा आहे, व्यावहारिक जीवनामध्ये आनंद नाही हे सांगायचं, सुख नाही हे सांगायचं आहे. मग सुख आहे कुठं? काय झालं? जिथं आहे तिथं शोधित नाही, आणि नाही तिथं सापडल्याशिवाय राहत नाही. जिथं आहेत ना तिकडे जायलाच तयार नाही. सुखाचे 2 स्थान सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. 2 ठिकाण आहे सुखाचे. एक भगवंताच्या चरणाजवळ सुख आहे आणि एक संतांच्या चरणाजवळ सुख आहे. त्याच्या व्यतिरिक्त भास होतो सुखाचा आणि अनुभव येतो दुःखाचा. आपल्याला भास होतो सुखाचा. तो काही काळापुरता, परंतु ज्याला आपण सुख समजतो, नदीच्या कडेने चालले. आता काय झालं माहिती आहे का? त्या नदीच्या कपारीमध्ये एक अस्वल झोपेलो. अस्वल. आणि पाणी आल्यामुळे एकदम ते गडबडलं आणि त्या पुरामध्ये ते वाहत चाललं. रस्त्याने कडाने चालले होते ना, त्याच्यातलं एकाचं लक्ष गेलं. म्हटले गोंगडी, कारण काळ ते अस्वला काळ दिसायचं आणि ते पाण्यामध्ये असं वाहत बुडत चाललं होतं.
तर शेजारचा काय म्हणतो, अरे कशाला, पुराचं पाणी आहे, ती चोखाटा त्याच्यामध्ये, एवढ्या ह्याच्यामध्ये. नाही नाही म्हणे, घुंगडी चालली एवढी, आणि आता जातो मी पोहायला, चांगला आहे म्हणे. टाकली ना उडी नदीमध्ये. काय आणाय करता? घुंगडी आणाय करता. ती काय होती? अस्वल होती. आता याने घुंगडी धरायची ना, ती अस्वल वाटच पाहत होती आधाराचा. आता याने घुंगडी धरायची तर घुंगडीनंच याला धरलं, त्या अस्वलीने धरला. आता अस्वलीच्या मिठीत सापडला. अस्वल मारीत नाही, गुदगुल्या करीत, एकदम मारीत नाही महाराज. आता ती वर यायची, याला बुडायची, हे उस्माळी भरायचं ते. मग तो मित्र काय म्हटला, अरे ए असं काय करतो, घोंगडी धरली तू, ये ना काढायला. तो म्हणे येता येत नाही आता. म्हटले सोडून दे. तो म्हणतो मी गण सोडायला तयार आहे, मी सोडायला तयार आहे, पण ती सोडत नाही ना मला. आशा निर्माण झाली. भागवतातली एकच ओवी सांगतो, तेवढीच माया पाटे म्हणून तेवढी सांगतो. आशे पाशी नाही सुख, आशे पाशी परम दुःख, अशा सर्वासी बाधक मुख्य दोष तो अशा. जुन्या परंपरेने संत महात्मे दृष्टांत सांगत आले होते. म्हणे कनी शिवमस्त पर्वणी होती, शिवमस्त पर्वणी होती. आता काही पर्वण्या नाशिकला, काही पूर्वीच्या काही नाशिकला व्हायच्या, काही त्र्यंबकला व्हायच्या बरं का. तेव्हा ते नाशिकचे परवण्या झाल्या, त्र्यंबकला परवण्या चालू होत्या. आणि मग एक जण पाठीमागून आला शिष्य, मग त्यांनी ते आश्रम वगैरे गाठला नाशिकला. आणि मग त्या आश्रमामध्ये भागवत कथा चालू. आणि मग दुपारची वेळ होती, तो नजर चुकून आणि गंगेवर आंघोळीला गेला. आंघोळीला गेल्यानंतर आंघोळ बिंघोळ करत असताना त्याची आंघोळ आटोपली आणि त्याचं लक्ष खाली गेलं. 20-21 वर्षाची माता कपडे धुत होती आणि तिचे कपडे जवळजवळ आटपत आले होते. यांनी तिचं काही लक्ष नव्हतं याच्याकडे, पण यांनी तिच्याकडे पाहिलं. याच्यातला राक्षस जागा झाला, साधूच्या राक्षस जागा झाला. आहे का, इकडे कुणीच नव्हतं, दुपारची वेळ. आणि मग त्यांनी पटकन जाऊन त्या पुरीचा रस्ता अडवला. पोरगी लई हुशार होती. तिनं पाहिलं एवढा दणगट साधू महात्मा, आता याने इकडं कोणीच नाही, आपण ओरडलं तरी कोणी यायला तयार नाही. आता काहीतरी डोकं लावलं पाहिजे. मग ती म्हटली, महाराज जी तेरी अंदर की बात मैंने पहचानी, तुझ्या मनात काय आहे ते मी ओळखलं. पण असं कुठं असतंय का, ही दाढी केवढी, ते डोक्याला केस केवढे. तुम्ही असं करा, मी तुम्हाला पत्ता लिहून देते वगैरे करून मग या माझ्या घरी. एवढा बाबाला मग तो गेला नाही बाबा बबनरावकडे. जुने मित्र आहे आमचे ते, आहे का, आहे नाही बाबाकडे गेले. नाही बाबा लय हुशार. ओ महाराज केवढाय जाऊ द्या त्यांच्या पुढं, गाल खाली मान. मंत्री असू द्या, नाही तर मुख्यमंत्री असू द्या, नाही तर पंतप्रधान असू द्या, नाही बाबा पुढं मान खालीच करावा लागते. अवघड असतात कामाला. नाही बाबाकडे गेला, म्हटले नाही बाबा हे जंगल काढायचं आहे. सांगितलं किती अनादी कालाचं आहे ते, याच्यामध्ये बरेच वखर मोडतील, लांगर मोडतील. हे काही हे एवढ्या लवकर हे उरकणं सोपं नाही बाबा, याला 1000 रुपये घेईल मी. तो म्हटलं 1000 एवढे तर नाही हो माझ्याजवळ. म्हटलं मग जाय काही कर तुला करायचं. तो नाही नाही म्हणे काहीतरी करा ना. मग म्हटलं एक आहे का माझ्याकडे, एक बघून आहे भात शिजवायचं. ते बघून म्हणे घेऊन ये. ते बघून नेलं, त्यांनी पाहिलं, नाही बाबांनी पाहिलं. याला काय म्हणे कचा कचा कापायचे, 500-600 रुपयाचं पातीलं आहेत.
घेऊ धरून. नाही बाबाने घेतलं धरून आणि त्याला सांगितलं हे डोकं भिजून. आता पहिलं वल्ल होतंच आणि पुन्हा भिजवायला लावलं. पहिल्यांदा धरले केस अशा कचा 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 पहिली पाळी दिली बरं का. आणि मग वस्तार पहिले ब्लेड वगैरे काही नव्हते महाराज, ते वस्तारी होते वस्तारी. ते बिगर घशेलच वस्तारा चालवला. वसान न काढता, वसन कळतं का, पूर्वी वखर हाकायचे ना त्याला वसन लागायचं. नाही बाबाने वसनच नाही, त्याच्या डोळ्यातून धारा चालल्या गंगा यमुना. पण जाऊ द्या म्हणे काय कवायना, हजामत झाली, दाढी झाली आणि मग स्नान केलं आणि त्या मुलींना दिलेला पत्ता घेतला आणि तो फिरायला लागला इकडं तिकडं तिकडं इकडं तिकडं. या गल्लीत विचार का ये सांगितलंय, या भागात नाहीचे आहे ते तिकडं, त्या भागात नाहीची आहे. बराच फिरल्यानंतर त्याचा करंट लागला. कपुरीनं फसवलं, पत्ता काही बरोबर दिला, ती नाही बरोबर हुशारी केली, चुकीचा पत्ता. जे ठिकाण तिडं नाही, जे घर तिडं नाही, जी गल्ली तिथं नाही असा पत्ता दिला होता. माता पस्तावला, आला आश्रमामध्ये. आश्रमात आल्यानंतर त्या गुरुचं लक्ष गेलं. अरे पर्वणी नाही, काही नाही, माझी आज्ञा नाही, काही नाही, आणि याने मुंडन केलं. असा राग आला चालू भागवतात. आता ते संन्याशी लोक लय रागीट राहते महाराज, त्यांच्याकडे लोखंडाचा चिमटा राहतो. गेलो जेव्हा मारायला सुरुवात केली, असा मारला जनावरासारखा ओढायचा. मेलो आता नाही जगत, तो हाणायचं ते गुरु. त्याला धर्माच्या विरुद्ध वागतो, नीतीच्या विरुद्ध वागतो, काय केलं असं सांगायला कुठे तयार तो. मग ते शिष्यमध्ये पडले, गुरुजी मरल तो द्या सोडून. आणि मग त्याला सोडवलं, पाणी बिणी पाजलं, नेलं, रक्तमावद्याचं पुसलं वगैरे. मग त्याच्या जवळचे जे होते ना ते म्हटले का रे तुला तरी लाज वाटायला पाहिजे, तो कोणाला विचारलं नाही, काही नाही, हे मुंडन केलं कसं काय केलं. मग त्याने एक अभंग लिहिला. आशा रे आशा केशनाशा नदी बहे झुंझुना, ऐशी नार मिली ठगिना का हजाम ले गया भगुना. विठाला आशा उपजली अनंताशी. अहो सर्व सुख, सर्व आयुष्य आपलं त्या आशेच्या चाललंय. याच्यात सुख मिळेल का, त्याच्यात सुख मिळेल का, त्याच्यामध्ये सुख नाहीच. मुळात या जगताची निर्मिती करत असताना भगवंताने दैवी मायेच्या हस्ते याची निर्मिती. दैवेशा गुणमयी मम माया. अर्जुना हे माय कार्य आहेत सर्व. म्हणून ती काय करते, माया या शब्दाचा अर्थ ऐकून जा. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. ती काय करते, खरं लपवते, ब्रह्म लपवते आणि संसार दाखवते. जे खरं आहे ते लपवते आणि खोटं आहे ते अनुभवाला आणून देते. आता तुम्ही परमार्थ मानणारी माणसं आहेत, त्याच्यामध्ये संतांना मानणारे माणसं आहात, त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांना, निवृत्तीनाथांना तर जीवापाड मानणारे आहेत. मग संतांनी काय सांगितलं, खरं काय आणि खोटं काय. महाराज तर बोटले असं लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रधार वाया रधार हरिवीना. लटिका आहेत, खोटा आहेत. आचार्याने एका अर्ध्या श्लोकामध्ये सांगितलं बरं का. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिवि ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मेव नापरः. अरे बाबा, हे दिसतो रहा पसारा, याला ज्याला आपण खरं समजतो तो मिथ्या आहेत असं शास्त्राचं, संतांचं, ग्रंथांचं, भगवंताचं असं मनोगत आहे. परंतु अनादी कालाच्या अज्ञानामुळे जीवाला जे खरं आहेत ते खोटं वाटतंय आणि जे खोटं आहेत ते खरं वाटायला लागतं. हा अज्ञानाचा. एखाद्याला तो सर्प जर चावला ना, सर्प
तर त्याला गुळ खायला दिला ना, महाराज कसा लागतो त्याला? कडू लागतो. आणि निंबाचा पाला खायला दिला, कडू निंबाचा. विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गुडू, लोभ सर्पा डंखला करू कायम. त्या सर्पामध्ये सांगितलं ना, फार सुंदर आहे विषय सर्व. असू द्या. तेव्हा सुखाचं स्थान, जीव हा सुखी जीव आहे, त्याला सुखाची गरज आहे. सुखाकरता तो तळमळ करतो आहे, प्रयत्न करतो आहे. पदरात मात्र पडतं, त्याचं नाव आहे दुःख. कोण सुखाकरता प्रयत्न करत नाही? सुखप्राप्ती करता सर्वांचे प्रयत्न आहेत. मग का मिळत नाही? मार्ग चुकला, ठिकाण चुकलं. हे जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. लग्नाचं सराई होती, त्या टायमाला नवरदेव निघाला आणि नेमकं त्या म्हातारीच्या घराकडून तो नवरदेव चालला होता. आणि तेवढ्यामध्ये ती गोधडे शिवित होती बरं का. ते गोधडे शिवता शिवता तिच्या हातातली सुई पडली आणि तेवढ्यात लाईट गेली. मग ती बाहेर आली, तांदूळ तरी टाकू. मग थकवाय म्हणली सकवायला, चाल ना का लग्नाला, चाल ना. आणि तशीच निघाली. आता तिथं गेल्यानंतर लग्न वगैरे लागलं, पंगत बसली. आणि मग म्हातारीनं पाहिलं आपली सुई हरवेल आहे. मग तिनं केली माती चाळायला सुरुवात तिकडं मंडपामध्ये. आता त्यांची लई एकी असते महाराज. दुसरीला विचारलंच नाही तू काय करते. दुसरी आली सखूबाई, ती लागली गावसाहेब. चौथी आली, पाचवी आली, सहावी आली. एवढ्या वरमायान वराडणी सर्वची सर्व मंडपामध्ये. शहाण्या माणसांना वाटतं काहीतरी सोन्याची अंगठी म्हणा, काहीतरी सोन्याचं दागिना काहीतरी हरवला असेल. मग तिला विचारलं, काय 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 पाहून राहिली? काय नाही म्हणे, ठकू पाहत होती म्हणून मी पाहायला बी लागली. ठकूला विचारलं, तू काय पाहते? म्हणे सकू पाहत होती म्हणून. महाराज एकीला बाजूला केलं. म्हातारी पशी आले. म्हातारीला विचारलं, तू काय पाहते? म्हणे मी सुई पाहते. कधी हरवली? म्हण नवरदेव निघाला तेव्हा. हरवली कुठं? घरी. शोधी ती कुठं? म्हटले अगं वेडे, तुझी सुई जर घरी हरवली तर तू इड शोधून राहिली. म्हणे इड लाईट नाही का? आता लाईटी ती शोधावा का हरवलं तिथं शोधावं? फार महत्वाचे विषय आहेत, अति महत्वाचे. तसं हरपले आपणा ते पाहावे, ते संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. तसं आपलं आत्मसुख हरवलेलं आहे, त्याच्या शोधामध्ये आहेत महाराज आपण. आणि ते शोधितो, दुःखाच्या खाईमध्ये शोधायचा प्रयत्न करतो. मग ती दोन ठिकाणं आहेत, एक संतांचं आहेत आणि एक भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ सुख आहेत महाराज. मग तुकाराम महाराजांनी संपूर्ण जगाकडे बघितलं आणि भगवंताला विनंती केली का हे परमार्थ करणारी माणसं आहेत, पण अज्ञानी आहेत, त्यांना माहिती नाही, पत्ता माहिती नाही. पत्र किती चांगल्या अक्षरातल्या, पत्ता जर चुकीचा असला तर पत्र पोहोचत नाही. पूर्वीचा काळ होता, आता फोनचा युग आल्यामुळे आता विषय. एक नंबर जर चुकला ना, बरं का, एक नंबर जर चुकला तर आपल्या खात्यावरचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जातात. 70,000 गेले माझ्या मागच्या वर्षी घेण्या नाही देण्याचे. कोणाकडून OTP मिळाला आणि काय झालं, गेले ना 70,000. बरं ते गेले कोणत्या राज्यामध्ये? बंगालमध्ये गेली. ममता दिदीला भेटायला तिला कर पडला होता, ते यांची 70,000 तिच्याकडे गेली. अवघड आहे महाराज. चुकीच्या काही पर्यायच नाही दुसरा. ऐका, आता फार गोड चिंतन आहे. मग आता सुखाचा पत्ता सांगणारे, ज्यांना सुख मिळालेलं आहे, सुखाचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे, हो महाराज फार गोड सांगतात बरं का. सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत. सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत. सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत.
डुलतासो आनंदे डुलतासो आनंदे निर्भर डुलतासो सर्व सुख जाणो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतासो सर्व सुख जाणो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतासो 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 सर्व सुख आलो सर्व अलंकार महाराज संतांचे प्रमाण आहे तेच आपल्याला सुखाचा पत्ता सांगतील सुख आहेत कुठं हा जीव सुखेच्छू आहेत भगवान परमात्मा सुखरूप आहेत आणि जीव त्याचा अंश आहेत 15व्या अध्यायामध्ये ममय वंशो जीव लोके जीवभूता सनातनः बाबा रे हा जीव म्हणून त्याला सुखाची अपेक्षा आहेत आणि त्या सुखाचा पत्ता सांगणारे एकमेव संत महात्मे आहे त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे ते सुख अनुभवलेलं आहेत अनुभवत आहेत मग जगाचा विचार करत असताना जगाचा विचार करणारे ते संत असतात बरं का परोपकार फार महत्वाचा विषय सांगितला गेला स्वतः मानवी जीवनाचे काही पैलू सांगत असताना मानवी जीवन कसं असावं किमान एकच मुद्दा सांगतो किमान आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होता कामा नये पहिला महत्वाचा मुद्दा आणि आपल्या हातून काही चुकीचं घडू नये दुसरा अति महत्वाचे मुद्दे आहेत काय झालं माहिती आहे का सहज छोटासा विनोद अगदी छोटासा आग लावली जंगलाला लागली नाही बरं का आग लागणं वेगळं झाडावर झाड घासलं का त्याच्यातून घर्षणातून आगनं ठिणग्या पडतात आणि वादळ सुटलं त्या तारी असतात विजेच्या ते एकमेकाला लागल्या का ठिणग्या पडल्या का आग लागते आग लागणं वेगळं आणि आग लावणं वेगळं बरं का तर काही ना जंगलाला आग लावली एवढलं गवत वाढलेलं जंगल असं भरघोस जंगल त्याच्यामध्ये गाई म्हशी जनावरं चरतात पशुआदिक आहेत सर्प वगैरे आदी प्राणी आहेत मोर वगैरे असे पक्षी आहेत त्या जंगलामध्ये आणि ते जंगल पेटलं नाही पेटवलं मग काही दयाळू लोक असतात मग त्याने लगेच फोन केले लगेच टँकर वगैरे शासनाचे इकडं तिकडं बोलवले लगेच कोणी लगेच मोटरी चालू केल्या लगेच पाणी हिजवायचं काम चालवलं ते जंगल हिजवायचं काम चालवलं ते जंगल हिजवत असताना एक चिमणी जिथं पाणी असेल ना तिथून पाण्यामध्ये ते चोच बुडवायची आणि चोचीत पाणी घ्यायची आणि जिथं जाळ जंगल पेटलं होतं ना तिथं आणून चोच उघडायची आणि ते पाणी टाकायची ती एकदा झालं दोनदा झालं चारदा झालं 15 वेळेस झालं एका 150 आण्याने ते पाहिलं 1.5 म्हणजे एक सावत आणि एक अर्धा मिळून 1.5 त्यांनी पाहिलं तो म्हटलं ए चिमणी म्हटले काय रे दादा तुला काही कळतं का काय करते तू म्हणे बरोबर करते एवढी आग लागलेली आहेत आणि सर्व गाव ते विझवत आहेत मी प्रयत्न करते तिकडून चोचीना आणि ते पाणी त्याच्यात टाकते म्हटले खरं सांग आणि खरोखर सांग तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझल का ती म्हणे अजिबात नाही विझणार मग कशाला दमते तिनं उत्तर दिलं ते उत्तर ऐकून जा चिमणीचं जमलं तर लावून घ्या आपल्याकडे ती चिमणी म्हणते थोड्या वेळामध्ये आग विझणार आहेत टँकर आलेत पाण्याचे ते आता आग विझवतील शासनाची काही मदत आली गावकरी आहेत ते आग विझवतील पुढे कालांतराने या गावचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये हे चरित्र येईल या जंगलाला लावलेली आग मग त्याच्यामध्ये 2 पक्ष पडतील एक आग लावणाऱ्यांचा आणि एक आग विझवणाऱ्यांचा माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत येणार नाही तर माझं नाव
आग विझवणाऱ्यांच्या यादीत येईल. बस एवढंच माझ्या मनाला समाधान आहे महाराज. आपलं नाव कोणत्या यादीत यावा हे आपण ठरवणारे आहोत. फार फार संतांचे वचन जे आहेत ना फार अतिमहत्वाचे आहेत महाराज. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. महाराज परोपकारासारखं पुण्य नाही आणि परपिढेसारखं पुण्य ते परोपकार पाप ते ओ धर्म नहीं भाई परपिडा सम नहीं अधमाई. परोपकारासारखं पुण्य नाही आणि परपिढेसारखं पाप नाही. तुका म्हणे त्यांनी उपकार केला भोळ्या भाविकाला. तर आपल्याला सर्वांना तरण्याकरता त्यांनी उपकार केला. अशा सुखीच्छू जीवांनी तुकोबारायांना प्रश्न विचारला. तुकोबारायांनी आपला स्वतःकडे तो विषय घेतला आणि त्यांना सुखाचा पत्ता सांगितला. स्वतः संत काय करतात माहिती आहे का? आता ती हुशार सासू जी असते ना, हुशार सासू बरं का, ती सुनाला नाही बोलत. ती आपली कार असते ना, कार म्हणजे 4 चाकाची नाही, आपली कन्या आपली मुलगी तिला म्हणते. ते म्हणतील ना तुझ्या आईनं काही शिकवलं का नाही, भाकरी अशा गोल करीत जावा आणि जरा भाजीला मीठ मिरची मापात घालीत जावा, कपडे चांगले बरं का. बोलती कोणला लागतो कोणला बरं का. तसं संत महात्म्यांनी आपल्याकडे ज्यांनी सर्व सुख ल्यालो, मग आपण प्रमाण म्हटलो ते सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुखाची अपेक्षा, सर्व सुख त्यांच्या सर्व सुख आज येथेची ओळखली. संतांचे देखील हा त्यांच्या सर्व. मग त्यांनी पाहिलं यांना अपेक्षा आहेत, मग यांचं एक ठरलेलं असतं. हे काय करतात, दुसऱ्याचं पाहिलं का तसंच करतात. मग आपल्याकडे स्वतःकडे ते कार्य घेतलं. भगवंताशी चर्चा करत असताना, भगवंताशी बोलत असताना तुकाराम महाराज म्हटले, देवा मला एक अपेक्षा आहेत, मला एक जागा मला प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा आहे. म्हटले तुकाराम महाराज आमदार व्हायचं का? म्हणले नाही नाही. मंत्री व्हायचं का? नाही 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 नाही. मुख्यमंत्री व्हा ना, मी करतो ना तुम्हाला. नाही नाही मला ते नको. मग तुम्हाला कोणती जागा पाहिजे, कोणची खुर्ची पाहिजेत, ठिकाण कोणतं पाहिजेत? म्हटले सुख आहेत ना ते तुझ्या चरणाजवळ आहेत आणि मला त्या ठिकाणी तू ठेव, असं महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये सुख वासे तुझे पाय, सुख वासे तुझे पाय, सुख वासे तुझे पाय, सुख वासे तुझे पाय, सुख वासे
सुख वशे तुझे पाय. सर्व संतांचे प्रमाण बघा. त्याला भगवंताला भेटले, त्याच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर सुखाला सुख होतं महाराज. पाहता श्रीमुखन सुखावले आणि डोळ्याची भूक. गोड चिंतन सांगितलं महाराज त्या संबंधाचं. तुकाराम महाराजांना भगवंताने विचारले एकदा, म्हटले का हो देऊन निघा, त्या आळंदीला येत्या, आळंदीहून निघा त्या पंढरपूरला येत्या, पुन्हा वारी झाली का पुन्हा जात्यात, पुन्हा येत्यात, पुन्हा जात्यात. रस्त्याने लय ना देवे. मसुवा लागतो, बिरोबा लागतो, खंडेराव लागतो, आई मावला लागत्यात, शेंद्रे हेंद्रे भरपूर देव आहे ना, त्यांना भेटायचं जायचं ना. तुकाराम महाराज म्हटले देवा तुझ्याकडं येतो याचं काही कारण आहेत. ते आहेत ना, ते 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 त्यांचं झेंड्यावर पंढरपूर चालू आहे त्या देवांचं. म्हणे माझं कसं काय आहेत. म्हटले समका देवा तुझं असं आहेत का आम्हाला दुसरीकडं कुठं जाण्याची इच्छाच होत नाही. म्हटलं असं काय आहेत. बरं आल्यावर आम्ही काय करतो, तुम्ही चंद्रभागे स्नान करतात, प्रदक्षिणा करतात आणि आले का माझ्या पायावर डोकं ठेवतात. म्हटलं देवा का बरं तुझ्या पायावर आम्ही डोकं ठेवतो. म्हटले तुकाराम महाराज सांगा ना. म्हटले पाय तुझे, डोकं ठेवणारी आम्ही, तुझ्या पायावर आम्ही डोकं का ठेवतो हे तू आम्हाला सांग. काही काही गोष्टी अशा असतात ना त्या स्वतःला माहिती नसतात. प्रमाण सांगू का तुम्हाला. तहान लागल्यानंतर तहान कशी लागते हे पाण्याला विचारायचं. झाडाला फळ येतं ना, फळ त्या आंब्याला विचारायचं शेपळ्या आहे का, तुरटी आहे का, गोड आहे का. ते नाही सांगत. पाणी नाही तहान सांगत. जळण खाती जळा, वृक्ष आपुलिया फळा, भोगता तो निराळा जेने गोडी निवडली. तसं देवा अरे तुझ्या चरणामध्ये काय, तुझ्या पायावर मी डोकं ठेवतो ना, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाऊका नाही. अनुभव ठाऊक नाही सुखा. काय सांगू तुझा चरणच्या गुणा अनुभव ठाऊका नाही तुझा. तुझा अनुभव ठाऊका नाही तुझा. नाही. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाऊक. तुला नाही त्याच्यातला अनुभव, तो अनुभव आम्हाला आहेत. दगड बुडायलाच प्रकार.